फ्राय फुकट रोस्टिंग योजना फ्राय मध्ये आपलं स्वागत आहे। मनोरंजन आपल्या दारी फक्त प्रेक्षकांच्या सेवेसाठी। अर्ज बिर्ज ऑनलाईन तसलं काही शॉर्ट नाही, फक्त कमेंट करायचं, मागेल त्याला रोस्टिंग करून भेटेल। रेशन पाणी गॅस तेल मसाला आमचा ओनली फुकट, ना नफा ना तोटा। रोम रोम भाइयों, आजचा पदार्थ आहे हा भाकरतोंडी आहे, हा काळा आहे, हा काय बोलतो, हा बोबडा बोलतो। ज्याने बिग बॉस मध्ये भल्या भल्यांची वाट लावली आणि झापूक झुपूकनी त्याची वाट नाही, त्याचं सगळंच लावलं, तो म्हणजे टिकटॉक मधून आलेलं माकड सूरज चव्हाण। मला जगायचं नाहीये, माझ्याकडे गरिबी आहे, मी काळा आहे, माझ्याकडे एकच शर्ट आहे, झाडकू बेडकू खेडकू चाय मायला हाडकू चाय मायला पिक्चर मध्ये बिग बॉस मध्ये मला घ्या मला घ्या मला घ्या, बिग बॉस मला घ्या। वाह क्या एक्टिंग कर रहा है। अहो सूरज चव्हाण बिग बॉस झाल्यावर अशीच बऱ्याच लोकांची अवस्था झाली, माझी पण झाली आहे। आणि बिग बॉस मधले बाकीचे कंटेस्टंट होते त्यांची पण झाली होती, पण त्यांनी वेळेत गोळीगत गुपचित राहायच्या गोळ्या खाल्ल्या आणि जनतेच्या मतांनी सूरज चव्हाण बिग बॉस झाला, जिंकला। नाहीतर हा एखाद्या डुकरा संघ पण हारला असता, इतकं भयानक आहे। पब्लिकला लय त्याचा पुळका आला होता तेव्हा फुकट होतं, मतं दिली। आता जा ना, काऊन गेले नाही तिकीट काढून पिक्चर पाहायला? अहो इथं 10 रुपयाचा वडापाव खायला लोक 10 वेळा विचार करता, आणि असले मग आकडे उड्या पाहायला थिएटरात कोण जाईल पैसे घालून? आणि ते पण रीलवर फुकट भेटतं नाही तर इंस्टावर मग आकडे चाळे या वडाक वडाक वडाक। आईच्या गावात कसले मग आकडे अरा वेगळंच आहे। सर्कस मध्ये पण एवढ्या उड्या पाहायला भेटत नाही। माकडाला बिग बॉस मध्ये का घेतला हा लय मोठा प्रश्न होता बरं का। खरं तर याच्यावर एक पुस्तक लिहायचं होतं। मराठी बिग बॉस कलर्स मराठी यांना TRP साठी नवीन काहीतरी पाहिजे होतं, ते म्हणजे गरिबी कार्ड। आता हे माकड त्या योजनेत एकदम परफेक्ट बसलं आणि बेकारच गरीब दिसायला लागलं, मग काय। आणि ते गेलं हो बिग बॉस मध्ये आणि त्याला शोच कळाना, गेमच कळाना, काय करावं काय टास्कच कळाना। ते बसलं आपलं झाडू मारायला लागलं, आबा भांडे घासायला लागलं, काही पण बरोबर करायला लागलं आणि त्याची बाहेर रील बी बनायला लागले। लोक भावनुक झाले बरं का, आणि मोकार मत करायला लागले। आणि तसं बी मंडळी लोकांना सेलिब्रिटीचा थोडासा कंटाळाच आला होता, सारखं सारखं काय ते सेलिब्रिटी थोडंसं वेगळं काहीतरी दिसायला लागलं होतं रियालिटी शेवटीमुळे। त्यामुळे लोक बिग बॉस मध्ये त्याला एकदम उचलून धरायला लागले। आणि फुकट बी होतं ना रील सारखं, बिग बॉस मध्ये काही पैसे देऊन मत करायला लागत नव्हते। यामुळे काय झालं, जे खरा बिग बॉस होणार होते जसं काही अभिजित, ते होऊ शकलं नाही। ज्यावेळेस टॅलेंटचा शो होता त्यावेळेस अभिजित सावंत जिंकलेला, तो इंडियाज गॉट टॅलेंट का काहीतरी होतं त्याच्यात, तो गाणं बिणं म्हणलेला, तेच गाणं अजूनपर्यंत चालू आहे, तो जिंकलेला। आणि आता पण जिंकला असता जर सूरज चव्हाण फेमस नसता झाला, एवढा व्हायरल नसता गेला तर। हा होता रियालिटी शो, ह्याच्या टॅलेंटला कोण विचारत नाही। आणि बाकीच्यांनाही सगळ्यांना धक्का बसला, ते सावरले। आणि नंतर उगाच लोक त्यांना ट्रोल करतील या माकडावर जळायला लागले म्हणून त्यांनी डोकं लावलं आणि त्याच्या विजयाचं कौतुक करायला लागले। थोडेफार काहींनी आपलं म्हणजे तोंड पाडले ना थोडे, नंतर मग ते हसायला लागले। आणि त्यात सगळ्यात पहिलं जान्हवी मॅडम, त्याच्या गावालाच आल्या आणि त्यांनी खरं सेलिब्रेशन सुरू केलं। मग बाकीचे बी लाजले थोडे, ते बी यायला लागले। आणि ते जान्हवी मॅडम कुठं एकदम आचरा, आणि माकडं कुठं काळं काळं अंधारात दिसत पण नव्हतं। पण कसे जनता मेहरबान, तो गदा पैलवान, सॉरी गदा नाही माकड पैलवान। तर बिग बॉस पर्यंत ठीक होतं, पण डायरेक्ट पिक्चर, पण स्वतःच बायोपिक आयला खतरनाकच मानलं। एवढं धाडस येतं कुठून? शाहरुख सलमान आमिरने पण बायोपिक काढलं नव्हतं, आणि अजून या भाऊने आपलंच पहिल्याच सिनेमात स्वतःच बायोपिक। अरे जाऊ द्या, त्याला एवढं डोकं नाही। पण केदार शिंदे सर तुम्ही पण फसलाता, आणि एवढ्या बजेटमध्ये एखादा दुसरा कलाकार मोठा झाला असता, कदाचित आपल्याला एखादा सुपर डुपर हिट मराठी सिनेमा मिळाला असता। एवढं खर्च केला होता, आणि आता अशी परिस्थिती, खर्च निघेल की नाही शंका या। कारण लय बरेच लोक म्हणायला लागलेले आपटला पिक्चर, 10-12 डोके दिसते फक्त। जाऊ द्या, काही त्याला म्हणे सिनेमा आहे का रील आहे कळणच झालं। सिनेमा खरंच कंटेंट आणि ऍक्टिंग वर चालतो, इथं दोन्ही पण नाही, नुसतं माकड चाळे। आता इथं लोकांचं मुळव्याध उठलं त्याने, काही न बसता येईना म्हणे। शेवटी झापूक झुपूक मोपार एकदम मोकार आपटलं, मग ट्रोलर्स येणा म्हणजे आमच्यासारखे युद्ध, एकदम मंडळी जागी झाली आणि पुन्हा एकदा सूरजवर तुटून पडले। पहिले मध्ये सूरज बिग बॉस झाला ना,
थोडंसं त्याची वाह करत होते, थोडंसं साईडला होत होते लोक, थोडंसं त्याला घाबरत होते. पण भाई रील फुकट भेटते पाहायला, इथं पैसे घालून कोण जाईल माकड उड्या पाहायला. आणि जे गेले त्यांना आपण खरंच त्यांचा सत्कार केला पाहिजे घरी जाऊ. अरे एवढं मोठं धाडस करणं सोपं नाही या जगात, कारण जी गोष्ट फुकट भेटली त्यासाठी त्यांनी 500 रुपये खर्च केला. हमको जिंदा मत छोड़ो सालो. एवढंच झालं, प्रोडक्शनने मानधन दिलं नाही म्हणे, माकड असा आरोप करायला लागला. आता एक व्हिडिओ आला, अरे भाऊ उड्या मारायच्या कुठं पैसे भेटते का, दगड मारते डोकं दगड, तू फिरून बघ इकडे तिकडे गावा बिवात उड्या मारत. ते सागर शिंदे पिक्चर रिलीज झाल्यावर जागा झाले, ते आधी काही झोपले होते कळणार, ते म्हणे आमचं झापूक झुपूक डायलॉग माझा चोरला याने. आता काही होऊ शकतं म्हणा, कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं काही कळे नाही, आपल्याला याच्यात पडायचं नाही. पण आपल्याला एकच सांगायचं की तुम्ही पुढे आपला काही डायलॉग शब्द बिब्द असला ना मंडळी, आपण आपलं कॉपीराईट करून ठेवायचं. उगाच कोणी विचारतं आणि भलतं फेमस होतं, त्याच्यापेक्षा आपले शब्द लिहून ठेवा आणि कॉपीराईट करून लायसन काढून ठेवा. तर ओव्हरऑल या व्हिडिओचा मोटिव्ह एवढाच आहे की मराठी सिनेमा मंडळी एक सिरियस गोष्ट आहे, आधीच खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. आणि आपण असले माकड साळेवर 5 कोटी खर्च करतो, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अस्सल कलाकाराला, अस्सल स्क्रिप्टला, अस्सल कलावंताला संधी दिली पाहिजे. मंडळी रोस्टिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही नका करू पण चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणाला रोस्ट केलेलं पाहायला आवडेल ते बी मसाला टाकून ते फक्त कमेंटमध्ये टाका. रील्स सारखं फुकटा, पैसे बिशे नाही, एकदम त्याचा विचार करून मोकळा टाका. 10 टाका, 20 टाका, 50 टाका, पण टाका आणि फुकट करून भेटाल. तोपर्यंत मंडळी ओके, बाय बाय, नमस्कार, राम राम.